उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनाचा आजचा 21वा दिवस आहे आणि पोलीस त्यांना घेऊन आता रुग्णालयांमध्ये गेलेले आहे. बराचसा गोंधळ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शिवसेनेच्या प्रवक्ता मनीषाताई कायंदे आपल्यासोबत आहे. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. सरकार दबाव टाकते, सरकारनं हस्तक्षेप केला, आंदोलन चिघळण्याचा हा सगळा प्रयत्न आहे असा पण आरोप होतोय सरकारवरती. दिपके यांना पण अटक करण्यात आलेली आहे. काय म्हणाल? मुळात म्हणजे त्यांचा जो आंदोलनाचा मुद्दा होता, की नीट परीक्षेमध्ये जो काय गोंधळ झाला, घोटाळा झाला आणि विद्यार्थ्यांना त्रास झाला मानसिक, शारीरिक, तर त्याबद्दल त्यांचं आंदोलन ते पूर्णपणे समजू शकतो. परंतु त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. आज नीट परीक्षा झालीसुद्धा सरकारने त्वरित याच्यामध्ये योग्य ती पावलं उचलून आपण नीट परीक्षा आपण पाहिलं की सुरळीत पार पडली आणि त्याच्यानंतर निकाल देखील लागले आहेत. आता वांगचुक यांनी म्हणजे खरं तर त्यांनी अशा पद्धतीने आंदोलन करून स्वतःला त्रास करून घेऊ नये किंवा इतरही विद्यार्थ्यांना जे आता त्यांच्या त्यांच्या परीक्षेच्या तयारीत आहे. परंतु आता हे प्रकरण न्यायालयाने पण याची दखल घेतली आणि सरकार बेजबाबदारपणे वागू नाही शकत. त्यांना जर का उपोषणामुळे त्यांना उद्या काही झालं, तर याची पूर्ण जबाबदारी सरकारवर असेल आणि त्यामुळे योग्य ती उपाययोजना करण्यासाठी त्यांच्या तब्येतीच्या काळजीपोटी सरकारने त्यांना रुग्णालयात नेलं आहे. नक्कीच साहेब, पण ठिकठिकाणी आपण पाहतोय की आता सरकारबद्दल सुद्धा बराचसा रोष त्या ठिकाणी तरुणांमध्ये उफाळून येतोय. कसं पाहता याकडे? कारण हे आंदोलन हाताळण्यामध्ये सरकारला अपयश आलं अशी पण चर्चा सुरू झाली आहे. बघा आता हे काही काही असे लोक आहेत की जे नेहमी सरकारविरोधी असतात किंवा वेगळ्या विचारसरणीचे आहेत. मी कुठली विचारसरणी म्हणणार नाही, परंतु तीच ती लोक आता अरविंद केजरीवाल यांना काय नैतिक अधिकार आहे हो तिथे आंदोलनात जाण्याचा? ज्यांनी स्वतः एवढे घोटाळे केले, जे स्वतः जेलमध्ये शिक्षा भोगून आले, अशी लोकं जाऊन तिकडे लोकांना भडकवण्याचं काम करत आहे. ज्यांची स्वतःची काही क्रेडिबिलिटी राहिली नाही, ते जाऊन सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवत आहेत, जंतर मंतरवर जात आहेत. तिथे देशविरोधी, सरकारविरोधी वातावरण. कबूल आहे की परीक्षांमध्ये गोंधळ झाला, अक्षम्य आहे. परंतु सरकार त्याच्यावर पावलं देखील उचलत आहे. नक्कीच, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षानं पाठिंबा दिलेला आहे. 19 जुलै रोजी ते दादरच्या शिवतीर्थ या ठिकाणी सर्व तरुणांना एकत्र येण्याचं आवाहन करतात. ते स्वतः मार्गदर्शन करणार आहे, सरकारला जाब विचारणार आहे. दबाव वाढतोय सरकारवर. बघा, केवळ आंदोलन करून वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा मराठी माणसाला नोकरी मिळत नव्हती, तेव्हा त्यांनी विविध क्षेत्रामध्ये त्यांना नोकरी मिळावी म्हणून तसे प्रयत्न केले. स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना केली आणि विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं. बँकेच्या परीक्षा किंवा ज्या केंद्रीय परीक्षा असतील त्या कशा द्यायच्या. परंतु अशा कुठलीही गोष्ट राज ठाकरे यांनी केलेली नाही किंवा उद्धव ठाकरेंच्या काळात तर आपण पाहिलो की शिवसेनेचं आता त्यांच्याकडच्या गटाची काय हालत झाली आहे आणि त्यामुळे लोकांना नुसतं भडकवायचं, परंतु तुम्ही पॉझिटिव्ह काय करायचं? पॉझिटिव्हली तुम्ही काय करताय? तरुणांना मार्गदर्शन केवळ नुसतं लोकांवर हात उगारायचे आणि बाजूला व्हायचं, हा काही विषय नाही आहे. उद्धव ठाकरे आज नागपुरात जात आहेत, रामरक्षा आंदोलन त्या ठिकाणी सुद्धा करणार आहेत आणि यालाच धरून किशोरी पेडणेकर यांनी पण रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. त्यांचा थेट थेट बाप काढला आहे. तुमच्या बापाचा आहे का राम, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. सरकारला घेरण्याची तयारी. बघा, अशा पद्धतीने सरकारला घेण्याची त्यांची कोणतीही काहीही केलं तरी होणार नाही आहे. मुळात म्हणजे जेव्हा नवनीत राणा, जेव्हा आपल्याला आठवत असेल 4 वर्षापूर्वी नवनीत राणा म्हणाल्या, की मी मातोश्रीच्या बाहेर येऊन हनुमान चालीसा म्हणणार. मग तेव्हा त्यांना का अडवलं? का करू नाही दिलं? मग तेव्हा तुम्ही नवनीत राणांना तुमचं सरकार होतं, तुम्ही जेलमध्ये टाकलं 12 दिवस. एक खासदार होत्या. त्यावेळेला आम्ही उद्धव ठाकरेंसोबत होतो, की कोणाच्या घरात जाऊन तुम्हाला रामरक्षा का म्हणायची किंवा कुठे. मग आता तुम्हाला रामरक्षा म्हणजे कोणासाठी? ज्या लोकांनी, ज्या काँग्रेसने रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, की राम ही एक काल्पनिक आहे असं म्हटलं. आता त्या काँग्रेसची तुम्ही साथ घेतली. तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि आता परत तुम्हाला राम आठवतोय. अहो, ते रामलल्लाचं मंदिर झालं. इतके शिवसैनिक त्या ठिकाणी बाबरी मशीद पाडण्यासाठी गेले आणि तुम्ही रामलल्लाचं मंदिर उभं राहिल्यावर साधं तुम्ही डोकं टेकवायला सुद्धा तुम्ही गेला नाहीत. हेच का तुमचं रामावरचं प्रेम? नक्कीच. ताई, आपण पाहतोय की केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, राज्यामध्ये पण होईल अशी चर्चा आहे. पण केंद्रात शिवसेनेला आता 3 मंत्रिपदं मिळायला हवी अशी पक्षांतर्गत चर्चा आहे, अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते. काय नेमकं घडतंय?
बघा, सूत्रांची माहिती माझ्याकडे नाही आहे. परंतु एवढं नक्की आहे की माननीय एकनाथजी शिंदे आमचे मुख्य नेते, आता आमच्याकडे जे खासदारांचं संख्याबळ आहे, निश्चितच आमचा पक्ष पण राष्ट्रीय पातळीवर वाढतो आहे. आणि आज नाही, शिवसेना पहिल्यापासून राष्ट्रीय पातळीवर आहे. आमचे प्रत्येक प्रांतात अध्यक्ष देखील आहे. तिथे विविध निवडणुका देखील शिवसेनेने पूर्वी इतर प्रांतात लढलेल्या आहेत. आणि त्यामुळे नक्की याबद्दल योग्य जी मागणी आहे किंवा जे काही ठरवायचं असेल ते माननीय एकनाथजी शिंदे आमचे मुख्य नेते ठरवतील. शिवसेनेला मोठा वाटा मिळायला पाहिजे, ताकद वाढते म्हणून. कोणाला वाटणार नाही? नक्कीच आम्हाला वाटेल की आमचे केवळ एकच का, आमचे अजून मंत्री असायला पाहिजे. माननीय श्रीकांतजी शिंदे हे मंत्री व्हावे केंद्रीय, अशी आमची इच्छा आहे. नक्कीच ताई, दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं अशा पण चर्चा आहेत आणि त्यामुळे दोघांना पण मग मंत्रिपद मिळेल, एक एक मंत्रिपद मिळेल अशी चर्चा आहे. काय नेमकं असं वाटतंय की दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येतील? बघा, राष्ट्रवादीमध्ये सध्या खूप वेगाने घडामोडी होत आहेत दोन्ही राष्ट्रवादीमध्ये. आता नेमके ते बसून काय ठरवतात आहे आणि त्यांचे नेते आहेत, त्यांच्या उपमुख्यमंत्री जे आहेत सुनेत्राताई पवार आहेत, किंवा ते जे त्यांची काही लिडरशिप आहे ते याच्यावर ठरवतील. याच्यावर आत्ताच आम्ही काही बोलावं असं काही विषय नाही. नक्की, धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.